तर आपण ही दृश्य मंत्रालयातली पाहतोय। मंत्रालयातल्या जाळीवर पुन्हा एकदा यावी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते। सध्या तरी जाळीवर पोलीस आपल्याला कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। दोन पोलीस आहेत ते कुणाला तरी वाचवतायत असं या आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। कुणीतरी आत्महत्येचा प्रयत्न केलेला थेट मंत्रालयातली ही दृश्य आहेत। आणि यावेळी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की ज्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन झालेलं आहे। मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारलेल्या आहेत। या संदर्भात ताजा अपडेट देतात आपला प्रतिनिधी सीमा। आणि सीमा, काय घडलंय तिथं? जाळीवरती उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। सध्या जी अद्यापही त्यांनी उडी का मारली हे त्यांनी अजूनही कारण सांगितलेले नाही। मात्र दोन पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। सोबतच त्यांनी काही जे लेटर होते जे सरकारकडनं ते गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते त्या सगळे लेटर घेऊन त्यांनी या ठिकाणी या जाळीवरती फेकल्याचं सध्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। जी प्राथमिक माहिती मिळत आहे त्यानुसार जमिनीचा हा संपूर्ण वाद असल्याचं कळत आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे सरकार दरबारी कोणतीही मदत त्यांना मिळत नव्हती। त्यामुळे जाळीवरती एक उडी मारून त्यांनी आंदोलन करण्याचा जो आहे तो प्रयत्न केल्याचा आपण या ठिकाणी बघू शकतो। सगळे अधिकारी सध्या मंत्रालयाच्या या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर एक महत्त्वाची बाब जर या आपल्याला सांगायची झाली तर मंत्रालयामध्ये अशा प्रकारे प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी सुरक्षेत वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। कोणीही व्यक्ती अशा प्रकारे आंदोलन करू नये, आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत। मात्र तरी सुद्धा आपण बघतोय की लोक या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही माध्यमांना प्रतिक्रिया देत आहे तर एका व्यक्तीला सध्या बाहेर काढण्यात येत आहे आणि सध्या कोणती घोषणाबाजी किंवा पुन्हा उडी मारण्याचा प्रयत्न तर ते करत नाही। मात्र दोन कॉन्स्टेबल जे आहेत ते मात्र त्या व्यक्तीला बाहेर काढण्यामध्ये शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो। मोठ्या कागदपत्र जे आहे ती या ठिकाणी या जाळीवरती टिकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण बघू शकतो की सध्या कायदा सुव्यवस्था पूर्ण एकदा प्रश्न जो आहे तो मंत्रालयामध्ये उपस्थित झालेला आहे। याआधी सुद्धा अनेक मंत्री आमदार असतील किंवा मग जी जनता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येते त्यापैकी काही जे लोक ज्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही ते अशा प्रकारे आंदोलन करून सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो वारंवार करतात। आणि आता सुरक्षेत वाढ मोठ्या प्रमाणात मंत्रालयामध्ये करण्यात आलेली आहे आणि अशाच मध्ये सुरक्षेत वाढ केलेली असताना सुद्धा आपण बघतोय की इथे आंदोलन सुरू आहे। सोबतच आज विशेष म्हणजे आज कॅबिनेटची महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकी दरम्यानच म्हणजे बैठक संपल्यानंतर अशा प्रकारे आंदोलन उडी मारून केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच सीमा, कोण ही व्यक्ती जी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीची मागणी काय आहे? अजून तरी हे गुंतत आहे। अजूनही त्यांनी माध्यमांना कोणती प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही। मात्र काही वेळामध्ये पोलीस त्यांना बाहेर काढतील आणि मग ते माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की कोणत्या खात्या संदर्भात ते गेल्या अनेक दिवसांपासून मागणी किंवा पाठपुरावा करत होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांना सध्या बाहेर काढण्यात आलेला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर सध्या नक्की काय बोलतात आणि कोणत्या मंत्र्यांकडे ते खरं तर पाठपुरावा करत होते, काय वाद आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, या व्यक्तीला वाचवण्याचा पोलीस पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या व्यक्तीसोबत आणखी कोणी आहे का तिथं आंदोलन करणारं? किती व्यक्ती आंदोलन करते? नक्कीच या व्यक्तीसोबत त्याचे अजूनही साथीदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण एका व्यक्तीने जाळीवरती उडी मारली आहे तर एका व्यक्तीने माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। अगदी सीमा, अगदी ओम आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले। ओम, नेमकं काय सुरू आहे तिथं? काय त्या व्यक्तीची मागणी आहे?
खरं तर ज्या व्यक्तीने आताच माध्यमांशी संवाद साधला ज्याचं असं म्हणणं आहे की एका व्यक्तीची त्या व्यक्तीच्या आईची हत्या खरं तर करण्यात आली होती आणि खरं तर त्या संदर्भामध्ये सातत्याने आपण पाठपुरावा करतो, मात्र कुठलाही न्याय जो आहे तो प्रशासनाकडे मिळत नाहीये आणि त्यानंतर आता वरती जाळीवरती अद्यापही एक व्यक्ती पडलेली आहे ती त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न खरं तर प्रशासनाकडनं पोलिसांकडनं केले जात आहेत। काही पॅम्पलेट त्या ठिकाणी पत्रकार या ठिकाणी फेकण्यात आली, त्यामध्ये शेती प्रश्नाच्या संदर्भातला एक मजकूर आहे 7-12 आणि 8 त्याच्यामध्ये जमिनीच्या विक्रीच्या संदर्भामध्ये काही उल्लेख त्या पॅम्पलेटवरती जे पॅम्पलेट फेकून संबंधित व्यक्तीने जाळीवरती उडी मारली। आता पोलिसांकडनं मागील काही मिनिटांपासून त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र तरीही ती व्यक्ती अद्यापही बाहेर निघण्यास तयार नाहीये। प्रतिकार मोठा त्या व्यक्तीच्या माध्यमातून केला जातोय। खरं तर मंत्रालयात मोठी खळबळ या निमित्तानं माजली आणि खरं तर वारंवार सातत्यानं या सगळ्या संदर्भामध्ये मंत्रालयाच्या जाळ्यावरती या प्रकारचे उड्या मारण्याचे प्रयत्न जे होते ते सुरू होत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज देखील अशा प्रकारची एक घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्यामुळे आता या व्यक्तीची नेमकी मागणी काय आणि प्रशासनाकडनं नेमकं त्याला कशा प्रकारे याचं उत्तर दिलं जाते आणि या व्यक्तीवरती आता नेमकी काय कारवाई केली जाते ते देखील पाहावं लागलं। निश्चितच ओम, त्या व्यक्तीसोबत आणखी कोणी लोक आहेत का? आता त्या व्यक्तीला पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे का? नेमकं काय? नाही, दृश्यांमध्ये आपण कसं बघतो त्यानुसार अद्यापही ती व्यक्ती त्या जाळीवरतीच आहे आणि पोलिसांकडनं सातत्याने प्रयत्न केले जातात। काही मिनिटांपासून हा सगळा प्रकार मंत्रालयामध्ये चर्चेचा विषय ठरतोय। अद्यापही आपण दृश्यांमध्ये बघतो की पोलीस प्रयत्न करतात। खरं तर 2 पोलीस अधिकारी यावेळेला त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्याला यश येत नव्हतं। आता आणखीन एक पोलीस अधिकारी या सगळ्या प्रकारामध्ये आतमध्ये गेलेले आहेत आणि त्या तिघांकडनं हा प्रकार आता या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु अद्यापही त्याला म्हणावं तितकं यश येत नाहीये। त्यामुळे या व्यक्तीला कधीपर्यंत बाहेर काढलं जाते आणि या सगळ्या संदर्भात काय त्याचं म्हणणं काय त्याची भूमिका आहे ते व्यक्ती बाहेर आल्यानंतर स्पष्ट होईल। त्यामुळे यामध्ये नेमकं काय घडतं हे देखील पाहावं लागणार। त्या व्यक्तीची मागणी काय होती, कशामुळे त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल उचललं हे देखील आता त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याच्या नंतर समजू शकेल। निश्चितच ओम, पोलीसही त्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्याला हे पाहायला मिळते, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती व्यक्ती ऐकत नसल्याचंही आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। कारण पोलीस किती वेळापासून त्याला समजावून तिथून बाहेर पडण्यासाठी खेचतायत, मात्र तो व्यक्ती तिथून हलत नाही, आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। हो, माझा आवाज येतोय? या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो ही संरक्षक जाळी आहे मंत्रालयातील आणि या जाळीवर एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळते, मात्र ती व्यक्ती पोलिसांचंही ऐकत नसल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। झी 24 तासची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून ही व्यक्ती आंदोलनाचा प्रयत्न करत होती, आत्महत्येचा प्रयत्न करत होती आणि ही दृश्य आपण संरक्षक जाळीवरची पाहतोय। पोलिसांनी पुरेपूर वाचवण्याचा त्यांना प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळतंय। पोलीस त्याची समजूतही घालतायत, त्याला तिथून बाहेर पडण्यासाठी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरीही तर सध्या मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी तिथं मंत्रालयात जमलेली आहे, मात्र त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे। ओम, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? होय, पोहोचतोय। निश्चित। ओम, काय सुरू आहे तिथं? त्याला बाहेर काढण्यात यश आलंय का? नेमकं काय? अद्यापही नाही रुबिना, खरं तर गेल्या अनेक मिनिटांपासून हा थरार मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवरती पाहायला मिळतोय। मंत्रालयाचं खरं तर लक्ष या निमित्ताने या सगळ्या घटनेकडे वेधलं गेलं आणि काही केलं या व्यक्तीला बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना यश येत नाहीये। सातत्यानं त्या व्यक्तीकडनं कडवट असा प्रतिकार केला जातो। बाहेर त्याला काढण्यामध्ये पोलिसांना अनेक प्रयत्न करावे लागतात। खरं तर 3 पोलीस या ठिकाणी जाळीवरती आहेत आणि त्यांच्याकडनं हा प्रयत्न केला जातो, परंतु काही केला हा व्यक्ती मात्र परत जात नाही आणि तो जाळीमधून बाहेर पडण्यास देखील त्याचा नकार आपल्याला पाहायला मिळतो। नेमकं कारण काय, काय मागणी आहे, नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे देखील स्पष्टपणे अद्याप क्लिअर होत नाहीये। त्यामुळे आता हा थरार आणखी किती वेळ चालतोय आणि याबद्दल खरं तर पोलिसांकडनं त्याला सातत्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातात। जसं आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्या व्यक्तीने जाळीला घट्ट पकडून ठेवलंय, त्यामुळे कुठेतरी या व्यक्तीला बाहेर काढणं पोलिसांना देखील जड जाते असं दिसतंय, परंतु पोलिसांकडनं प्रयत्न केले जात आहेत।
आणि अंतिमतः ह्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश येतंय असं दिसतंय, कारण जवळपास पोलिसांनी त्या व्यक्तीला बाहेर काढलंय असं आपण दृश्यामध्ये सध्या तरी पाहतोय। त्यामुळे आता या व्यक्तीचं नेमकं म्हणणं काय आणि कशामुळे ही सगळी त्यांनी असं जो काही प्रकाराचे केला आहे त्याच्या मागे नेमकी त्याची भूमिका काय होती, त्याची मागणी काय होती हे देखील आता या निमित्तानं स्पष्ट होणं आवश्यक आहे आणि तो नेमकं काय करतो हे पाहावं लागेल। निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही दृश्य आपण सध्या मंत्रालयातील सुरक्षा जाळीवरची दृश्य पाहतोय। जाळीवर उडी मारून या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या व्यक्तीला समजूत काढण्याचाही प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे, मात्र ती व्यक्ती आपल्या मागणीवर ठाम आहे।